श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यावर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 10 एप्रिल 2024 रोजी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी आपणाला काही महत्त्वाच्या सेवा आणि उपासना करायच्या आहे. या दिवशी आपण कोणतीही सेवा मनोभावे केली तर ते निश्चितच फलदायी ठरते आणि म्हणूनच आपण या दिवशी जास्तीत जास्त सेवा कराव्या. आता आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात चला तर जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा म्हणजेच दररोज शक्य होईल तेवढी सेवा नक्की करावी. त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत यामधील दररोज 3 अध्याय पठण करावेत. आपणाला 3 अध्याय जमले नाही तर त्यातील 1 अध्याय मनोभावे पठण करावा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 1 माळ जप करावा. नित्यसेवेमध्ये जर आपण अशा प्रकारे मनोभावे सेवा केली तर ती सेवा स्वामी महाराजांच्यापर्यंत नक्की पोचते. अशा प्रकारे मनोभावे आपल्याला स्वामींची नित्यसेवा कायमस्वरूपी करायची आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनादिवशी स्वामी महाराजांची ही एक उच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथी या पोथीचे वाचन करावे. त्यानंतर स्वामींच्या चरणी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. जो भक्त मनोभावे श्रद्धापूर्ण अंतकरणाने या पोथीचे नित्य वाचन व सप्ताह पारायण करतो त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लागतो. आता पाहूया प्रकट दिनादिवशी पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवघर स्वच्छ करावे. देवघराजवळील जागा स्वच्छ करावी. गोमूत्र शिंपडावे. चौरंग मांडावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे. त्या वस्त्रावरती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो ठेवावा. फोटोचे पूजन करावे. श्री गणेशांचे पूजन करावे. जर आपल्या घरी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या दिवशी पुरुष सुक्ताने त्या मूर्तीला अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर ती चौरंगावर तिची स्थापना करावी. त्यानंतर मूर्तीला भस्म लावावा. तुळशीपत्र व्हावे. या दिवशी कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य स्वामी महाराजांना अर्पण करावा व नंतर आरती करावी. जर आपल्याला शक्य असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृताचे 1 पारायण करावे. त्याचबरोबर तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तसेच स्वामी गायत्री मंत्र, नवार्ण मंत्र, माता लक्ष्मीचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र याचेही पठण करावे. त्यासोबतच गुरुचरित्रातील 14वा अध्याय व नवनाथांचा 40वा अध्याय याचे देखील पठण करावे. यापैकी आपणाला जी सेवा शक्य होईल ती सेवा आपण करावी. प्रकट दिनाच्या दिवशी या सर्व सेवा आपण नक्की करा. महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. जर आपण स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व प्रकट दिनादिवशी आपणही आपल्या घरी या पद्धतीने पूजा करून या सर्व सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर राहू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.